श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 12 ऑगस्ट. आजचे बोधवचन. शांती परमात्मस्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा. श्रीराम. विज्ञानाने अभूतपूर्व अशी प्रगती साधली. वैज्ञानिक प्रगतीने मानवी जीवन गतिमान झाले, पण सुख, समाधान आणि शांती यापासून ते तितक्याच गतीने दूर चालले आहे. विज्ञानाने भौतिक प्रगती साधली, चंगळ वाद फोपावला, माणूस पैशामागे धावू लागला आणि मानसिक समाधान हरवून बसला. त्याची आत्मिक सुखाची नाळच तो हरवून बसला. माणूस एक पैसा मिळवण्याचे यंत्र बनवू पाहत आहे. जिवंतपणा हरवून तो एक वृक्ष आणि जडयंत्र बनवू पाहत आहे. अर्थार्जन हा पुरुषार्थ आहे. त्यात वाईट काहीच नाही. प्रपंचासाठी, शरीर यात्रा चालवण्यासाठी अर्थार्जन हवे, पण प्रपंच हे कुंपण आहे. परमार्थ हे शेत आहे. कुंपणाने शेत खाऊ नये. त्याने फक्त शेताचे रक्षण करावे. प्रपंच आणि परमार्थाचा असमतोल हे अशांतीचे मूळ कारण आहे. अशांतीचे दुसरे कारण म्हणजे जीवघेणी स्पर्धा. हे स्पर्धायुग झाले आहे. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल सांभाळणे कठीण झाले आहे. जन्मापासून मरेपर्यंत स्पर्धा सुरू आहे. KG मध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी, CET परीक्षेसाठी प्रचंड स्पर्धा. ज्ञानापेक्षा गुण मिळवण्याची स्पर्धा, नोकरीत स्पर्धा, व्यवसायात स्पर्धा, विवाहासाठी कार्यालय मिळवायला ही स्पर्धा, प्रपंच करताना स्पर्धा. स्पर्धा करता करता माणसाचे जीवन संपते, पण स्पर्धा संपत नाही. माणसाला आमरण या स्पर्धेमुळे शांती मिळत नाही. स्पर्धेतून मुक्ती मिळाली तर शांती प्राप्ती शक्य आहे. अशा मुक्तीसाठी एक उपाय म्हणजे इतरांशी स्पर्धा करू नये, स्वतःशीच स्पर्धा करावी. काल मी जिथे होतो त्याच्या पुढे किती गेलो हे बघावे. आपलीच प्रगती पाहावी. मनाचे उन्नयन करावे. ते अधिक विशाल आणि नीतिमान होईल हे पहावे. समाधानी वृत्ती असावी. स्पर्धेने स्वार्थ बळावतो. स्वार्थी वृत्ती आवरावी. आपल्याप्रमाणेच दुसऱ्याच्याही सुखदुःखाचा विचार करावा. ईश्वरच सर्वाठायी आहे या विचाराने सर्वत्र एकच तत्व पाहणारा मनुष्य जेव्हा सर्व प्राणीमात्रात स्वतःला आणि स्वतःच सर्वांना पाहतो, त्याला ईश्वर दुरावत नाही. त्याला परमशांतीचा लाभ होतो. आत्मौपमेन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन. सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. आपल्याला जे सुखदुःख होते तसेच सर्व जीवमात्रांना होते, अशा दृष्टीने जो सर्वत्र पाहतो तो खरा योगी.
निस्वार्थी आणि समदर्शी माणूसच खरा परमशांतीचा अधिकारी आहे. प्रपंचातही त्याची शांती ढळणार नाही. काळजी करू नये, ती घ्यावी. यासाठी भगवंतावर दृढ श्रद्धा असावी, त्याचे स्मरण असावे. तो विश्वाचा निर्माता आहे, त्याला विश्वाची काळजी आहे. माझाही मायबाप तोच आहे. कर्तव्य भावनेने, नीती धर्माने प्रपंच करावा, प्रयत्न करावा, पण तो निष्काम भावनेने करावा. ईश्वरावर भार टाकावा, म्हणजे शांती लाभेल. निरर्थक काळजीनेही शांती ढळते. जे काल घडून गेले त्याची काळजी निरर्थक आहे. चालू क्षण आपला आहे, तो क्षण ईश्वर स्मरणात राहून प्रपंच करावा, म्हणजे अखंड नामस्मरणाने प्रपंचात आपोआप शांतीचा लाभ होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी, ते शांती देण्यास पात्र ठरेल. म्हणून वैज्ञानिक प्रगतीने आगतिक होऊ नये, पैसा मिळवण्याचे यंत्र बनून चंगळवादी होऊ नये. स्पर्धा स्वतःशीच करावी, इतरांमध्येही ईश्वर पहावा आणि खुशाल प्रपंचातही शांती मिळवावी. म्हणजेच शांती परमात्म स्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.